बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 12 आणि नांदुरा खामगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा 14 गावात केस गळतीचे 222 रुग्ण आढळले। मात्र केस गळती आजाराचं अद्यापही निदान झालेलं नाही आणि त्या पार्श्वभूमीवर पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी स्वतः त्यांच्या टीमसह या भागाला भेट दिली आहे। त्यातून आलेले धक्कादायक निष्कर्ष काय आहेत बघूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्यातल्या 15 गावातल्या टक्कल व्हायरस आजाराला महिना उलटून गेलाय। केस गळती कशामुळे होते याचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारपासून अनेक एजन्सीजनं गावात भेटी दिल्या, तपासण्या केल्या, पण नेमकं काय घडलं हे कुणीही सांगायला तयार नाहीये। त्याच पार्श्वभूमीवर पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी स्वतः त्यांच्या टीमसह या भागाला भेट दिली। स्वखर्चाने या भागातील पाणी, धान्य आणि रक्ताचे नमुने यांची तपासणी केली। त्यातून आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत। या भागातील राख, माती, कोळसा, नदीचं, आंघोळीचं आणि पिण्याचं पाणी तपासणीसाठी घेतलं होतं। मुंबईत एका लॅबमध्ये वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या। शरीरामध्ये सेलेनियमचं प्रमाण 10 पटीनं जास्त आढळलं। काही रुग्णांच्या शरीरामध्ये सेलेनियमचं प्रमाण 5 ते 4000 मायक्रोग्रॅम इतकं आढळलं। रक्तात आवश्यक असणाऱ्या झिंकचं प्रमाण एकदम कमी दिसतंय। माती, कोळसा आणि राखेमध्ये फॉस्फरस जास्त आहे। झिंक सुद्धा ह्या भागामध्ये आहे, पण हे झिंकचं प्रमाण फॉस्फरस या जमिनीत जास्त असल्यामुळे ते फॉस्फरस त्या प्लांटला झिंक घेऊ देत नाही, इनिबिट करतं। त्यामुळे अन्नधान्यामध्ये झिंक कमी येतं। पण ह्या लोकांमध्ये जसं एकदम झालं की एकदम टॉक्सिटी नाही झाली, फक्त केसच गळाले, उलटी नाही, घाम नाही, बाकी काहीच नाही, वास नाही तोंडाचा, स्किनवर काही चेंजेस नाही, फक्त केसच गळाले। आता हे सेलेम आलं कुसून याचा अजून आम्हाला पता लागलेला नाही। केस गळती होत असलेल्या गावांमध्ये ICMRच्या पथकानं अनेक प्रकारचे नमुने घेतले। याला आता 3 आठवडे होत आले, पण अजूनही अहवाल गोपनीय ठेवण्यात आला। ICMR अहवाल दडवत असल्याची गावकऱ्यांकडनं शंका उपस्थित केली जाते। त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं। केस गळती होत असलेल्या बाधित गावात ICMRचं पथक गोपनीय पद्धतीनं दाखल झालं। आरोग्य विभागाकडून बोंडगाव आणि कालवड गावातील 13 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले गेले। यापूर्वी ज्यांचे नमुने घेतले त्याच बाधित रुग्णांच्या रक्ताचे पुन्हा नमुने घेतले। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेले नमुने ICMRच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले गेले। काहीतरी खळबळजनक अहवाल प्राप्त होणार अशी माहिती मिळते। आपण महिन्याभरापूर्वी जे रक्ताचे नमुने घेतले होते आणि त्याच्या ज्या टेस्टिंग केल्या होत्या त्याच्यामध्ये काही जे आढळलं त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली आहे का, नायट्रेट्स वगैरे काही फरक पडलाय का, या गोष्टींसाठी परत आपण त्याच रुग्णांचे नमुने घेत आहे आणि ते आपण कम्पेअर करणार आहेत की याच्यात काय सुधारणा झाली, कॅल्शियम वाढलं का नाही, पहिलं कॅल्शियम कमी होतं, विटॅमिन्स कमी होते। तर या पद्धतीनं आपण ते कम्पॅरिझनसाठी परत रक्ताचे नमुने घेतोय। त्यांनी जे सॅम्पल घेतले तर त्यांना काही रेशनच्या गव्हामध्ये सेलियमचं प्रमाण, काही ठिकाणी सर्वच गव्हांमध्ये ते प्रमाण नव्हतं, पण काही ठिकाणी काही बोऱ्यामध्ये सॅम्पल काढले। त्यांनी 4 सॅम्पल काढले होते, त्यातल्या 3 सॅम्पलमध्ये त्यांना सेलियम जास्त आढळलं, एकामध्ये आढळलं नाही। काही लोकांच्या घरातल्या खाण्याचे बी सुद्धा सॅम्पल घेऊन त्यांनी तपासले, तर काही लोकांच्या घरामधल्या गव्हामध्ये ते सेलियम जास्त म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त आढळलं नाही, पण 1-2 कुटुंबामधल्या याच्यामध्ये ते आढळलं आणि त्याच्यामुळं केस गळती होऊ शकते। केस गळतीनं महिलांसह नागरिकांचं मनोबल खचलंय। तरुण रुग्णांमध्ये न्यूनगंड वाढत चालला। त्यामुळे अशांना मानसिक आधार मिळावा यासाठी बोंडगावच्या सरपंचांसह इतर 10 सहकाऱ्यांनी स्वतःचं टक्कल करत रुग्णांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला। आम्ही बोंडगावचे रहिवासी असून आमच्या गावात गेल्या 1 महिन्यापासून केस गळतीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि एक आजार पसरलेला होता। तर सर्वांचं मनोबल खचलेलं होतं। तर खचलेलं असल्यामुळे सर्वांनी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही मुंडन करून त्यांच्यासोबत आहो असा संदेश देण्यासाठी आम्ही मुंडन केलेलं आहे समजा सर्व मित्रपरिवारांना। सद्यस्थितीत शेगाव तालुक्यात 12 आणि नांदुरा खामगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा 14 गावात केस गळतीचे 222 रुग्ण आढळले। केस गळती झालेल्या काही रुग्णांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवायला सुरुवात झाली, पण केस गळती आजाराचं अद्यापही निदान झालेलं नाही। अशातच काही रुग्णांचे नमुने पुन्हा घेण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।